वेलकम टू न्यू व्लॉग. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा व्लॉग मी सुरू करत आहे. नमस्कार, सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. ब्लॉगची सुरुवात तर भूमिकने केलेलीच आहे. ब्लॉगची सुरुवात केली आणि तसंच बड्डेला गेला, तो अजून तपास नाही आहे त्याचा. चला मग करते व्हिडिओला सुरुवात. तर खूप उशिरा करते, पण आज जन्माष्टमी आहे. जन्माष्टमीच्या सर्वांना मनापासून भरभरून शुभेच्छा. संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात करते. दिवसभर शूट घेतलं नाही काही, कारण की मार्केटला वगैरे खरेदी वगैरे पण होती जन्माष्टमीच्या पूजेची वगैरे, आणि मुद्दामूनच लेटच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे की पूजा वगैरे पण शेअर करता येईल. जो आहे ते रुटीन, आज जो काही स्वयंपाकाचं वगैरे थोडंफार शेअर करेल, रेसिपी शेअर करेल जन्माष्टमी विशेष वगैरे आणि जन्माष्टमीची पूजा. आवडला तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. चला मग आता आज जन्माष्टमी आहे, तर जन्माष्टमीची पूजा मी शेअर करते की जो रोजची माझी रेग्युलर देवपूजा आहे ती झालेली होती. पूजा सकाळीच झालेली आहे. देवपूजा ही झाली सकाळीच. बाळकृष्णाला आंघोळ घातली, स्वच्छ वगैरे व्यवस्थित. संध्याकाळी पूजेला लागेल. मग त्यानंतर मार्केटला जाऊन आलेली, मग सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या घेऊन आलेली. मग त्याही निवडणं वगैरे सगळं व्यवस्थित ठेवणं चालू होतं. कुकर लावून घेतलेला. भाज्या संध्याकाळी भाजी करायला लागेल म्हणून मिक्स भाजी करायची होती, तर सगळं निवडून वगैरे ठेवलं. तिचं स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं. नंतर मग आता नैवेद्यासाठी मला गोविंद लाडू म्हणजे पोहे, ड्रायफ्रूट, गूळ वगैरे घालून जो आपण सुकं खोबरं किसून वगैरे घालून करतो, तसे गोविंद लाडू मी साध्या सोप्या रेसिपीमध्ये करते, तर तेही शेअर करते. तर त्यासाठी जो जो साहित्य लागतंय तेही दाखवते. इथे मी पोहे घेतलेले आहेत, काजू, बदाम, थोडेसे शेंगदाणे आणि हे आपले मगजच्या बिया घेतलेल्या आहेत, त्या अशाच टाकणार आहेत. गूळ घेतलेला आहे, सुकं खोबरं आहे आणि हे खसखस घेतलेली आहे आणि तीळ घेतलेले आहेत. झटपट होतात. एकदम सोपी रेसिपी आहे. काही ह्याच्यामध्ये असं अवघड काहीच नाही आहे. झटपट होते. करायला सुद्धा मी उशिराच घेतलेले. 11:45 टायमिंग असेल. त्यानंतर मला पूजासुद्धा जन्माष्टमीची मांडायची होती. सुरुवातीला सगळ्यात आधी ना पोहे भाजून घेतलेले आहेत. काही तेल तुपाचा काहीच वापर करणार नाही आहेत. तवा सुरुवातीला चांगला तापून दिला आणि नंतर एकदम बारीक फ्लेम करून मग भाजून घेतलेला आहे. आणि तवा माझ्याकडून ना जास्त गरम झालेला होता. मग तापल्यानंतर पोहे टाकल्यानंतर मी गॅस बंद करून टाकलेला. मग ते आताच भाजले आणि मग पुन्हा गॅस मी पेटवला आणि परत बारीक फ्लेमवरती ठेवून व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. एक मिस्टेक झालेली की ह्या घाईमध्ये ना माझ्याकडून पोहे व्यवस्थित भाजले गेले नव्हते, कारण की दाताला चिटकत होते. तर बारीक फ्लेमवरती ना व्यवस्थित त्याचा सुगंध येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित पोहे भाजून घेतल्यानंतर मग परत तवा तसंच झालेलं होतं, कारण की तवा तापला. मग खोबरं किसलेलं होतं, ते गॅस बंद करून मी त्याच्यातच परतून घेतलं, कारण की करपून द्यायचं नव्हतं. एकदम हलकंसं भाजून घ्यायचं होतं ते खरपूस होईपर्यंत. जळालं का त्याचा स्मेल म्हणजे कडवटसारखे असे लाडू लागतात, म्हणून ते तसेच भाजून ते खोबरं वेगळं काढून घेतलेलं होतं. आणि मग लगेच ते गॅस बारीक करून शेंगदाणेसुद्धा मी असे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर मग ड्रायफ्रूट जो काही घेतलेले त्या आवडीनुसार आहे तिथे, की असं गरजेचं नाही आहे. जर ड्रायफ्रूट नसेल तर आपण त्याच्या जागी पूर्णपणे शेंगदाण्याचाही वापर करू शकतो. भाजकी चण्याची डाळ आहे तीही घालू शकतो. माझ्याकडे भाजकी चण्याची डाळ नव्हती म्हणून मी घेतले नव्हते. ड्रायफ्रूट पण बिना तुपाचेच असे ड्राय मी भाजून घेतलेले होते. आणि मग त्याच्यामध्ये 1 चमचा इतके तीळ आणि थोडीशी खसखस, हेही गॅस बंद केला आणि त्याच्या गरम पॅनमध्येच मी भाजून घेतलं. सर्व काही मिश्रण फॅन खाली ठेवून थंड करून घेतलं. नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आधी ना पोहे बारीक करून घेतलेत. एकदम रवाळ असे पोहे मी बारीक करून घेतलेले आहेत, की एकदम पण पावडर नाही करायचे, असे रव्यासारखे वगैरे बारीक करून घेतले. पोहे बारीक करून घेतल्यानंतर भांड्यामध्ये ते काढून घेतलेत. आणि आता इथे सुकं खोबरं जो भाजून घेतलेलं होतं ना, ते मिक्सरला मी फिरवणार नाही आहे. त्या हातानेच असं चुरगळून मी घालेल, कारण की एकदमच मिक्सरला फिरवलं तर ते एकदमच बारीक होईल.
म्हणून अशाच हाताने चुरा करून खोबरं घातलं आणि शेंगदाणे आणि जो ड्रायफ्रूट होतं ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जाडसर बंद चालू असा मिक्सर करून मी फिरवून घेतलं. ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे येत नाही ते शेंगदाण्याचं कूट जसं बारीक करतो त्याप्रमाणे ते बारीक करून घ्यायचं. मग परत त्याच भांड्यामध्ये जो गूळ आपण कापून घेतलेला होता ते इथे गूळ पण मी अंदाजेच घातलेला आहे, काय माप वगैरे नाही. जितके मी पोहे घेतले तेवढं म्हणजे 1-1.5 वाटी जरी मी पोहे घेतले असेल ना तर मी तेवढाच गूळ घातला आहे. असा अंदाजे गूळ घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. फिरवून घेतल्यानंतर ते सगळं मिश्रण भांड्यामध्ये काढून मग इथे मी सुंठ पावडर होती तर सुंठ पावडर घातली. थोडंसं जायफळसुद्धा मी किसून घातलं आहे. जायफळ किसून घातलं ना तर फ्लेवर खूप छान येतो कोणत्याही पदार्थामध्ये. म्हणजे गोडाचा वगैरे आपण पदार्थ केला तर जायफळ किसून घातलं ना खूप सुंदर फ्लेवर येतो त्याचा. मग सगळं मिश्रण एकजीव करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तूपही नाही घातलं, काहीच नाही घातलेलं आहे, तरी पण जो खोबरं गूळ वगैरे घातलेले त्यामुळे ना एकदम सहज लाडू वळले जात आहेत. आपल्याला पाहिजे तेवढ्या साईजचे आपण लाडू करून हे बघू शकता असे लाडू करून घेतलेले आहेत सगळे. मग सगळे एक एक करता सगळे लाडू करून घेतलेत. नंतर काय मी व्हिडिओ वगैरे घेतला नव्हता कारण की सगळी गडबड चालू होती त्यामुळे मला काहीच सुचत नव्हतं. मग त्यानंतर पूजेचं पण मी मोजकं शूट घेतलेलं आहे, काही म्हणजे असं प्रॉपर मी शूट घेतलेलं नाही आहे, थोडक्यातच व्हिडिओ बनवलेला आहे. लाडू सगळे झालेले आहेत. जितकं साहित्य घेतलेलं त्याच्यामध्ये कमीत कमी 12 ते 15 लाडू झालेले आहेत. हातात घेतलं आहे म्हणजे अंदाज तर धरू शकता. छोटे छोटे लाडू मी 12 ते 15 लाडू केलेले होते. मग त्यानंतर भूमिकची खूप डिमांड होती की मम्मी लोणी कर म्हणून. तर मी तर कधी लोणी केलं नव्हतं पण एक छोटासा प्रयत्न पण सक्सेस झाला. बर्फ घेतलं, बर्फामध्ये 1 चमचा इतकं तूप घालून ते मिक्स करून घेतलं आणि नंतर ना मग हाताने मी करत होती त्यामुळे खूपच मला थंड लागत होतं. मग सिलिकॉनचा माझ्याकडे स्पून होता, मग त्यांनी सगळं मी मिक्स करून घेतलं. फायनली लोणी झाली, सगळं म्हणजे लोणीसारखं ते सर्व मिश्रण झालं. तर ते बर्फ आणि पाणी सगळं एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि खडीसाखर होती तर खडीसाखरनं मी एकदम बारीक करून तीसुद्धा लोणीमध्ये घातली. अशा पद्धतीने लोणीसुद्धा केली. मग इथे बाकीची पूजेची तयारी करून घेतलेली होती. बाकीचं गणेश पूजन वगैरे हे सगळं करून घेतलं आणि नंतर कृष्णाचा अभिषेकसुद्धा केलं. मला पूर्ण आजचा व्हिडिओ ना पूजेचा पूर्ण व्हिडिओ बनवायचा होता पण जेव्हा पण विचार करते ना तर ती गोष्ट होतच नाही. त्यानंतर मग अभिषेक वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी बाळकृष्णाला मस्त असे कपडे वगैरे घालून पूर्ण रेडी करून वगैरे पाळणा पण सुंदर सजवलेला वगैरे, त्यासाठी पण मला बऱ्याच जणांची मदत वगैरे झालेली आहे. त्यानंतर 12 वाजलेले होते, कृष्ण जन्माष्टमी झालेली होती. मग पाळणा वगैरे हलवल्यानंतर मग तुळशी वगैरे अर्पण वगैरे करून मग पाळणा वगैरे हलवला वगैरे आणि आरती वगैरे करून घेतली. अशा पद्धतीने जन्माष्टमी खूप सुंदर पद्धतीने म्हणजे साजरी केली वगैरे आणि खूप सुंदर पूजा वगैरे केलेली. इतकं घरात पण प्रसन्न वाटत होतं ना, खूप सुंदर वातावरण होतं. लोणीसुद्धा केलेली ना, त्या माझ्याकडे दिवाळीचे ना असे हे मडके होते मी धान्य पुजायला जो आणते ते पण स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये लोणी भरलेली. भूमिकची डिमांड होती ती. बाकीचे जो मडके दिसत आहेत बाजूला डेकोरेट केलेलं हे भूमिकचं डोकं होतं. खूप सारी त्याचीही मदत झाली. या अशा गोष्टी पण सुद्धा म्हणजे बोलतात ना करताना त्यांनाही एक उत्साह वाटतो आणि तेवढंच पाहिजे की ह्या गोष्टी पुढे गेल्या पाहिजे की आपण जो त्यांच्यासमोर करणार तर तीच प्रथा आणि परंपरा वगैरे ते लोक पुढे नेणार आणि टच उडकी असं बोलायलाही नाही की त्याला पण तेवढी आवड आहे. असं सणसूद वगैरे असेल ना तर सगळ्या गोष्टी भूमिकला सुद्धा खूप म्हणजे करायला सगळ्या गोष्टीत मीच करून देत नाही आहे. हल्ली सगळ्या गोष्टी त्याला आवड आहे म्हणून मी आता करून वगैरे देते पण खूप आवडीने वगैरे करतो. त्यातच खूप बरं वाटलं आणि आज बोलेल ना की खूप सारी त्याची मला प्रत्येक गोष्टीसाठी आज मदत झालेली होती. खूपच थोडक्यात मी पूजा वगैरे आजचा व्हिडिओ वगैरे खूप कमी ह्याच्यामध्ये मी शेअर करत आहे. आणि अजून एक दिवस मी व्हिडिओ लेट येतोय त्यालाही कारण आहेच की त्यासाठी नक्की सॉरी सांगेन की एक दिवस मी लेट व्हिडिओ शेअर करते आणि खूप थोडक्यात पूजा मी शेअर केलेली आहे. पूर्ण प्रयत्न केलेला की पूर्ण व्हिडिओ बनवायचा पण नाहीच शक्य झालं. विचार करते ना त्या गोष्टी होतच नाही आहे.
पूजा वगैरे झाली. 12:15 झालेले आहेत, 12:20 झालेले आहेत. सगळं काही आवरलं, पूजा वगैरे. कसा वाटला व्हिडिओ आवर्जून सांगा. चला मग भेटूया लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.